महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात जे विद्यार्थी भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। गृह विभागाने 2024 ते 2025 दरम्यान रिक्त पदांची दखल घेतली आहे। महाराष्ट्र भरती 2025च्या संदर्भात पोलीस भरतीविषयी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर या भरतीसाठी मुख्य निकष काय असणार आहेत आणि या भरतीमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा किती असणार आहे, त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी सांगितले की नेमकी भरती किती पदांची होणार आहे ते जाणून घेऊया। अलीकडच्या वर्षात विविध सरकारी खात्यांमध्ये भरती प्रक्रियेद्वारे शेकडो पदे भरण्यात आली असली तरी पोलीस दलात अजूनही मनुष्यबळाचा तुटवडा आहे आणि मंजूर पदांपैकी जवळपास 14% पदे रिक्त आहेत। सध्या पोलीस खात्यात गोवा पोलीस व गोवा सशस्त्र पोलिसांची एकूण 1140 पदे रिक्त आहेत। त्यामध्ये 42 उपअधीक्षक, 215 उपनिरीक्षक व 442 पोलीस कॉन्स्टेबल पदांचा समावेश आहे। विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिसांची एकूण 7791 कर्मचाऱ्यांची मंजूर संख्या असून सध्याचे कार्यरत दल फक्त 6887 आहे। तर गोवा सशस्त्र पोलिसांची एकूण 2991 कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर असून सध्या 2755 पोलीस कार्यरत आहेत। त्यामुळे गोवा पोलिसांची 904 तर IRBची 236 पदे रिक्त आहेत। पोलीस उपअधीक्षक पदांमधील थेट भरती आणि पदोन्नतीचा प्रश्न सुटलेला नाही। परिणामी आतापर्यंत 42 मंजूर उपअधीक्षकांच्या पदांपैकी फक्त 26 पदे भरली आहेत। गोवा पोलिसांनी काही उपअधीक्षकांना बढती देण्याची विनंती करणारा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे। सध्या पदोन्नती कोट्यात वळवलेल्या अतिरिक्त पदे अजूनही रखडलेली आहेत, कारण सरकार ती थेट भरतीकडे परत आणावी की नाही याबद्दल निश्चित आहे। तपासासाठी जबाबदार असलेल्या महत्त्वाच्या पदांपैकी पोलीस उपनिरीक्षकांची कमतरता देखील समोर आली आहे। अधिकृत आकडेवारीनुसार 514च्या मंजूर संख्येच्या तुलनेत सध्याची संख्या 331 इतकीच आहे। महिला उपनिरीक्षकांच्या मंजूर 100च्या तुलनेत फक्त 68 जण काम करतात। एकूण 215 उपनिरीक्षक पदे रिक्त आहेत। सहाय्यक उपनिरीक्षक पदांची संख्या थोडी कमी आहे। 576 मंजूर पदांच्या तुलनेत 557 आणि हेड कॉन्स्टेबल 1278च्या तुलनेत 1264 इतकी आहे। रिक्त असलेल्या पदांची ही कमतरता खालच्या पदांवरही दिसून येत आहे। पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या मंजूर संख्येपेक्षा कमी आहेत। सध्या 3829च्या मंजूर संख्येच्या तुलनेत 3487 कॉन्स्टेबल सेवा देत आहेत। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।